नागपूर शहरात वाहन चोरी करणाऱ्या टोळीवर सदर पोलिसांनी कारवाई करत एका सराईत आरोपीला अटक केली आहे। या आरोपीकडून तब्बल 4 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून शहरातील विविध भागातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी यशस्वी छडा लावलाय। 20 फेब्रुवारी 2026 रात्री फिर्यादी तहेर अख्तर आदमिसा हे नमाज पठणासाठी छोटी मस्जिद येथे गेले होते। त्यांनी आपल्या पांढऱ्या रंगाची होंडा ऍक्टिवा ही दुचाकी मस्जिद समोर पार्क केली होती। मात्र नमाज आटपून परत आल्यानंतर त्यांना त्यांची गाडी चोरी झाल्याचे आढळले। या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की रॉनी नावाचा एक युवक नागपूर शहरातील विविध भागातून वाहन चोरी करत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून रेनॉल्ड उर्फ रॉनी क्रिस्टोफर रामटेके वय वर्ष 22 याला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने छोटी मस्जिद परिसरातून ऍक्टिवा चोरी केल्याची कबुली दिली। त्याचबरोबर अधिक चौकशीत आरोपीकडून आणखी 3 दुचाकी चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहे। याची अंदाजे किंमत 1,30,000 रुपये इतकी आहे। संपूर्ण कार्यवाही पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सध्या आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची चौकशी सुरू असून इतर चोरी प्रकरणेही उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ताहेर अख्तर इसा राहणार टीचर्स कॉलनी पोलीस ठाणे गिट्टीखेडा असे फिर्यादी जे आहे पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी तक्रार दिलेली होती की ते दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास जे आहे ते सदर येथील छोटी मस्जिद समोर जे आहे त्यांनी त्यांची गाडी जी आहे ती पार्क केलेली होती आणि ते नमाज पठणासाठी जे आहे ते छोट्या मस्जिदीमध्ये जे आहे ते गेलेले होते। ते त्यांचे जे आहे नमाज पठण झाल्यानंतर जेव्हा ज्या ठिकाणी त्यांनी गाडी पार्क केली होती त्या ठिकाणी त्यांनी येऊन बघितलं की त्यांची गाडी त्या ठिकाणी जी आहे ते त्यांना मिळून आली। त्यावरून जे आहे ते त्यांनी दिनांक 23/2/2026 रोजी पोलीस ठाणे सदर या ठिकाणी जे आहे ती त्यांनी तक्रार नोंदवली। त्या तक्रारीमध्ये जे आहे पोलीस स्टेशन सदर या ठिकाणी CR नंबर 100/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये जे आहे आम्ही अज्ञात आरोपी विरुद्ध जे आहे गुन्हा दाखल करून घेतलेला होता। तर सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशन येथील जे डिटेक्शन ब्रांच आहे त्या ब्रांचचे पोलीस उपनिरीक्षक श्री निलेश घुगरे व त्यांची टीम असे जे आहेत वाहन चोरीत जाणारे जे काही संशयित आहेत किंवा ज्या काही त्यांना शोध घेण्याकामी ज्या ज्या प्रोसिजर्स करावं लागतात त्या केल्यानंतर डिटेक्शन ब्रांच मधील जे आहेत पंकज तिवारी म्हणून पोलीस अंमलदार आहेत त्यांना अशी एक माहिती मिळाली की एक रेनॉल्ड उर्फ रॉनी नावाचा जो मुलगा आहे हा जो आहे नागपूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणावरून जे आहेत वाहन चोरी करत आहे चोरी करतो। तर त्या अनुषंगाने जे आहे त्यांनी त्यांच्या पथकाने म्हणजे PSI निलेश घुगरे व पंकज तिवारी व त्यांचे जे सोबतचे जे स्टाफ आहे डिटेक्शन ब्रांचचा या लोकांनी जे आहेत त्याच्यावरती सापळा रचला आणि त्याच्यामध्ये जे आहे आरोपी रेनॉल्ड उर्फ रॉनी क्रिस्टोफर रामटेके वय 22 वर्ष राहणार लुंबिनी नगर पोलीस ठाणे जरीपटका नागपूर शहर या ठिकाणचा जो आरोपी आहे याला त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर जे आहे त्याला सखोल विचारपूस केली आणि सखोल विचारपूस केल्यानंतर जे आहे सदर CR नंबर 100/2026 मधली जी गाडी गेली होती हिरो होंडा ऍक्टिवा या गाडीला जे आहे त्यांनी रिकव्हर केलं। त्याच्यामध्ये ती गाडी मिळून आली त्याच्याकडे आणि त्याच पद्धतीने जे आहेत त्यांनी जे आहे अधिक जे आहे त्याच्याकडे बारकाईने चौकशी केली त्याला विचारपूस केली आणि विचारपूस केल्यानंतर जे आहे त्याने एकूण 4 दुचाकी ज्या आहेत ज्या नागपूर शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरीला गेलेल्या आहेत अशा 4 दुचाकी ज्या आहेत त्याच्याकडून जे आहेत डिटेक्शन ब्रांचने जे आहेत आमच्या त्या जप्त केलेल्या आहेत आणि आम्ही आता त्या पद्धतीने जे आहेत ते जे गाडीचे मालक आहेत यांचा शोध घेऊन जे आहे पुढील कारवाई करणार आहोत। तर या सदरची ही जी संपूर्ण कारवाई जी आहे हे आपल्या नागपूर शहराचे माननीय पोलीस आयुक्त सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर त्यानंतर जे आहेत जे सदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत माननीय श्री सुहास जगताप सर तसेच पोलीस स्टेशन सदरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभारी श्री अमोल देशमुख सर यांच्या मार्गदर्शनामध्ये जे आहेत डिटेक्शन ब्रांच पथकाने जी आहे ती केलेली आहे। नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरट्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे। मात्र नागरिकांनीही आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे।